जिथं लोकसभेचं वारं संपलं आणि जिथून लोकसभेचं 15 वर्षानंतर पारडं बदललं गेलं ते चौक म्हणल्यानंतर लिमिटेड चौक आणि आदिशक्ती नवरात्र महोत्सव ज्या देवीसमोर मस्तक ज्यांनी टेकवलं तिथून पारडं बदलत गेलेले आणि ह्याच भागामध्ये विधानसभेसाठी आता सध्या चर्चेत असणारे आणि इच्छुक उमेदवार असणारे ही आदिशक्ती माता नवरात्र महोत्सव मंडळ लिमिटेड चौक इथे सर्व समाज बांधवासमोर आता उपस्थित असलेले आपले ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य साहेब आपल्या सोबत आहेत आणि सर्व युवक वर्ग सुद्धा आहे। आपण त्यांच्याकडे ऐकू की तुम्हाला कसं वाटतं की आमच्या इथं ह्या एक नवसाची देवी म्हणून मानलं जातं 70 वर्षाची ही म्हणजे 70 वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे आमच्या इथं। तर इथं ज्यांनी मस्तक टेकलं म्हणजे सर्वजण आता आमचे महापौर झाले उपमहापौर झाले नगरसेवक झाले त्यांच्या मनात पण नव्हतं पण तिथं आल्यानंतर झालं। आता त्याच ठिकाणी तुम्ही आलात आणि ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये दक्षिणमधून जे कौल आम्ही बदलला गेला होता पूर्ण 15 वर्षाची परंपरा आम्ही बदलली होती। आता विधानसभेचं पण वारं मला वाटतंय युवका आता तुम्ही युवकासमोर आलात म्हणल्यानंतर थोडंसं हे एक राजधानीच म्हणायची दक्षिणमधील एक राजधानी म्हणायची। तुम्हाला कसं वाटतं की इथल्या युवकांना भेटला आणि थोर मंडळी पण आहेत समाजातील काही आता आणि युवक पण तुम्हाला दिसतात आता तर तुम्हाला कसं वाटतं आता? किंवा हे मी पहिल्यांदा तर मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो की मला दुपारी आपण इथे बोलवून एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इथं हजर राहिलात। सगळे युवक आहेत तिथं त्या भागात मी यापूर्वी आलेलो आहे इथल्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलेलो आहे। मला वाटतं हा सेटलमेंटच्या आजूबाजूचा हा एरिया आहे पूर्ण सेटलमेंट एरियाच येतो हा। तर सांगायचं तात्पर्य हे आहे की मी आता दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून गेल्या 3-4 महिन्यापासून जी तयारी करत आहे तर ही आध्यात्मिक मला शक्ती यापूर्वीच प्राप्त झालेली आहे। कारण आपण पाहता की श्रावण महिन्यामध्ये मी अनेक मंदिरामध्ये महाप्रसादाची व्यवस्था करून महादेवाचा आशीर्वाद घेतलेला आहे। त्यानंतर गणपती मंडळाला मी विविध भेटी देऊन आरती केलेली आहे। तसेच आता आणि गुरुपौर्णिमेनिमित्तच मी ह्या कामाची सुरुवात केली आहे त्यामुळे स्वामींचाही मला विशेष आशीर्वाद आहे। आता या बहुजन समाजांच्या आता हे जे युवक आहेत त्यांनी मला आता साथ देणार आहेत अशी मला आत्ताच त्यांनी आता त्यांच्या भाषणातून भावना व्यक्त केलेली आहे। तर मीही बहुजन समाजाचाच व्यक्ती आहे त्यामुळे आणि खालून वरपर्यंत गेलेला आहे तर मला लोकांच्या अडीअडचणी काय असतात त्याचं संपूर्ण ज्ञान आहे। त्यामुळं मला इथल्या लोकांनी जर एकदा संधी दिली तर 24 तास जनतेसाठी उपलब्ध असणारा नेता कार्यकर्ता आपल्याला या भागाला मिळेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि मला फक्त एकदा संधी इथल्या लोकांनी द्यावी एवढंच मी या निमित्तानं इथल्या स्थानिक जनतेला आव्हान करतो। आणि इथून पुढे आपल्या मंडळाला काही सहकार्य लागलं किंवा काहीही कुठे काही अडचण आली तर मला कधीही फोन करा मी ती करण्यास तयार आहे।